नमस्कार. नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मुलांना अभ्यास करताना मध्ये मध्ये तोंडात टाकायला काहीतरी हवंच असतं आणि मग चिप्स आणि बिस्किटची पाकिटं संपतात. म्हणून मी नेहमीच असे मखाने आणून त्याचे वेगवेगळे फ्लेवर्स बनवून डब्यात भरून मुलांच्या रूममध्ये ठेवून देते. तर आज मी बनवते मुलांच्या आवडीचे मसाला मखाने. याची चव एक्झॅक्ट जे बाजारात पेरी पेरी फ्लेवर्सचे मखाने मिळतात ना, अगदी तशीच लागते. चला सुरू करूया. आपण हे मखाने जेव्हा बाजारातून आणतो तेव्हा ते एकदम सॉफ्ट आणि चिवट असतात. 5 मिनटं ते असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे. आता 5 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे किती क्रिस्पी झालेले आहेत. म्हणजे सुरुवातीचा मीडियम टू हाय फ्लेमवर 1 मिनिट आणि एकदम लो फ्लेमवर 5 मिनटं, टोटल 6 मिनटं हे ड्राय रोस्ट केलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता हे अगदी व्यवस्थित क्रिस्पी झालेले आहेत. आता याच्यात तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही फ्लेवर ॲड करू शकता. मी आज बनवते मसाला मखाने. आता मी गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवलेला आहे. याच्यात घालते 2 टीस्पून तूप, ॲड करूया मीठ, 1 टीस्पून मिरी पावडर, 2 टीस्पून आमचूर पावडर आणि 2 टीस्पून चाट मसाला. एक अर्धा मिनिट आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. आणि याच्यात घालते 2 टीस्पून लाल तिखट. मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. लहान मुलं जर खाणार असतील तर अर्धा टीस्पून तुम्ही इथे मिरची पावडर घातला तरी चालेल. आता हे ड्राय रोस्ट करून घेतलेले सगळे मखाने याच्यात ॲड करूया. आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे. म्हणजे प्रत्येक आपला मखाना हा छान मसाल्यात कोट झाला पाहिजे. इथे मी आणखी 1 टीस्पून तूप ॲड केलेलं आहे. पण मला इथे थोडंसं हे ड्राय वाटलं म्हणून मी फक्त 1 टीस्पून इथे आणखी तूप ॲड केलेलं आहे. हे सगळं छान कोट झालेलं आहे आपले मखाने. आता गॅस बंद करते आणि हे सगळे छान थंड झाल्यावर एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचे. आणि अगदी चटपटीत असे आपले मसाला मखाने तयार आहेत. मुलांना चिप्सपासून लांब ठेवायचं असेल तर ही अगदी मस्त आयडिया आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा. परत भेटू लवकरच. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.